नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भेंडी मसाला कसा करायचा ते बघणार आहेत। त्यासाठी मी इथे अगोदर भेंडी स्वच्छ धुवून दोन्ही बाजूने कट करून घेतलेली आहे। त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे। त्यानंतर भेंडीसाठी मसाला, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची। एक कांदा कट करून घ्यायचा, एक टोमॅटो कट करून घ्यायचा, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट तयार झालेली आहे। भेंडी सर्व कट करून घ्यायची। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकून घ्यायची। कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि तो छान फ्राय करून घ्यायचा। नंतर जी आपण लसण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती तीही त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं। कट केलेला टोमॅटो टाकून छान मिक्स करून घ्यायचं। जिरेपूड परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ, लाल तिखट, सर्व मिश्रण परतून घ्यायचं। आपण बेसन पीठ भाजून घेतलं होतं। बेसन पीठ भेंडीला सर्व मिक्स करून घ्यायचं। बेसन पीठ आणि भेंडीला सर्व कोट करून घ्यायचं आणि भेंडी मसाल्यामध्ये टाकून घ्यायची। त्याला परतून घ्यायचं आणि भेंडी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे। त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा। लिंबू पिळून परत एकदा मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट, त्यावर एक 5 ते 10 मिनिट कमी गॅस करून झाकून ठेवायचं। 5 ते 10 मिनिटांनंतर व्यवस्थित सर्व मसाला भेंडीला परतून घ्यायचा। अशा प्रकारे आपली सोपी भेंडी एकदम सोप्या पद्धतीने भेंडी तयार झालेली आहे। चपाती बरोबर सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करून सांगा।